झालं काय झालं हा नाही ना थांब ना काय झालं काय हात लावायचा नाही हात लावायचा नाही काय टाकी फोडली म्हणजे तुझी जागा आहे का ते मग काय एका रपक्यात तुला उलट करेल चाल शहाणा झालं जागा कुणाची आहे कुणाची आहे जागा दादागिरी करतो आमच्या जागेमध्ये आमची दादागिरी करतो बापाला माझा मारलाय थोडा माझा बाप मेला तुझ्यामुळं कळलं का तू मारल्यामुळे माझा बाप मेला कळलं का हा नाटक करतोय काय आमच्या जागेमध्ये दादागिरी चालली काय हा बघू की बघू कुणी बी सांगल इथं कुणी बी सांगल ही जागा कुणाची आणि कुठे टाकी टाकली थांब काय यांचं फेसबुक वरती टाकतो मीडियाच करतो यांचे थांबा तुझी मीडिया नाही केली ना तुझं वकील पदच घालवतो थांब मीडियाच करतो तुझ्या ते माग आहे ना सीसीटीव्ही कॅमेराच लावणार आहे आता अजिबात इथं यायचं नाही आणि हा व्हिडिओ काढलाय ना तो टाकतो आता मीडियावर डायरेक्ट मीडियावर टाकतो मीडियावर दादागिरी करता वय आमचा 5 फूट जागा या कुणाला घेऊन यायचे कुणाला घेऊन या सगळ्याचा व्हिडिओ निघणार सगळ्याचा व्हिडिओ निघणार लेखाला नेते तुझ्या लेखाला त्या टायमाला नाही फासली आली पर माझ्या अंगावर धावून येत होता चौघ जणी खऱ्याने काढलं की बोला की जरा कुणी बी सांगल ही जागा कुणाची आमची जागा असून ही जर शेडा लेखाला नेते का तुझ्या चढायसारखी येते आता त्या टायमाला म्हातार पडलं तरी होताना पडलं तरी छिन्नाला किरडी नमस्कार ही आमची जागा आहे सध्या आणि ह्याने अतिक्रमण केलंय काढून टाक बघू तो मध्ये ह्याने अतिक्रमण केलंय आम्ही काय करायला गेलो की हा आमच्यावर दादागिरी करतोय आणि हे सगळं खेळ जवळजवळ 8-9 वर्ष झाला चाललाय ग्रामपंचायत ह्यांच्या बाजूने आहे आणि हा म्हणतो हा आम्हाला दम देतो म्हणतो मी वकील आहे मी तुझी वाट लावणार मी वकील आहे आता तसंच बोलून गेलाय आम्हाला बघा गरिबांनी कुठं जायचं कुठं जायचं गरिबांनी हे असलं उद्योग करतात हे लोक बघा प्लीज मला तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही माझ्यासाठी एवढी हेल्प करा आणि ह्याचा काहीतरी बंदोबस्त लावा आणि गावाचं नाव सांगतो सांगवी गाव तालुका बारामती जिल्हा पुणे 413132 खाली मी कमेंटमध्ये नंबर सुद्धा टाकतो ह्यांचं बघा काय करायचे ते